नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन यूट्यूब चॅनलवरती। आज आपण करणार आहोत अंडा पराठा। तर अंडा पराठासाठी लागणारे साहित्य: 2 आपण अंडे घेतले, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, अर्धा टोमॅटो खिसून घेतला। तुम्हाला वाटलं तर तुम्ही चिरूनही बारीक चिरूनही घेऊ शकता। 2 मी कांदे चिरून घेतले, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, लाल मिरची, मीठ, तूप घेतले। मी पराठा करायला आपल्याला तूप लागणार आहे, जेणेकरून पराठा छान फुगेल आणि त्यामध्ये आपण अंड्याचे स्टफिंग करू शकू। आणि बटर घेतले आणि कणिक घेतली तुम्ही जर अशा प्रकारे पराठे करसाल तर ते छान फुलतील आणि क्रिस्पी होतील। सर्वात प्रथम आपण आता अंडे या वाटीमध्ये फोडून घेऊ। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकू, ग्रेट केलेले टोमॅटो टाकू, बारीक चिरलेली मिरची टाकू, कोथिंबीर, थोडंसं तिखट, चवीनुसार मीठ, आता हे छान मिक्स करून घेऊ। आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आहे, फक्त हे तिखट आणि मीठ मिक्स होऊन जाईल एवढंच, फक्त हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घेतलेला आहे। आता अशा प्रकारे आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण पराठा लाटूया। पराठा लाटासाठी मी गोळा घेतला आहे कणकीचा। आता हा छान गोलाकार आपण लाटून घेऊ। आता आपण याला तूप लावून घ्यायचे। तूप लावल्याने पराठा छान फुगतो आणि अंड्याचं सारण त्याच्यामध्ये छान भरलं जातं, स्टफ केलं जातं। आता यावरती थोडंसं पीठ स्प्रिंकल करूया आणि आपण आता याला सुद्धा थोडंसं तूप लावून पीठ स्प्रिंकल करून त्रिकोणी पराठा आपल्याला लाटून घ्यायचा। आता आपण अशा प्रकारे त्रिकोणी पराठा लाटून घेतला आहे। आता तव्यावरती आपण तो भाजून घेऊ। आता पराठा छान फुललेला आहे। आता आपल्याला ह्या सराट्याच्या सहाय्याने आणि काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने याचं वेगळं करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपण अंडा आपल्याला टाकायचं आहे आणि या चमच्याच्या सहाय्याने सर्व साईडने, काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने सर्व साईडने आपल्याला हे पसरवायचं आहे। आता हे छान आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे।
आता सर्व साईडनं बटर टाकून छान स्लो फ्लेमवरती आपल्याला हे पराठा होऊ द्यायचा आहे. पराठ्याचे कॉर्नर छान भाजून घ्यायचे आहे, कारण की त्रिकोणी पराठ्याचे कॉर्नरच लवकर होत नाही, त्यामुळे कॉर्नर आपल्याला छान भाजून घ्यायचे. पराठा छान झालेला आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी आणि अंड पूर्ण साईडला अंडे हे पसरलेलं आहे आणि छान आपला पराठा तयार झाला आहे. तुम्ही अशा प्रकारे करून बघा. पराठ्यामधलं सारणही बाहेर निघणार नाही आणि पराठाही छान क्रिस्पी होईल.